विदर्भ वगळता राज्यामधल्या इतर सगळ्या भागामधल्या शाळा या उद्यापासून सुरू होणार आहेत आणि नव्या शैक्षणिक वर्षांच्या स्वागतासाठी विद्यार्थी आणि पालकांची तयारी सुरू झाली आहे। शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवरती शहरांसह ग्रामीण भागामधल्या पुस्तकांची दुकानं, स्टेशनरी, दप्तरं आणि गणवेशांची विक्री या सगळ्या दुकानांमध्ये केंद्रांमध्ये मोठी गर्दी सध्या दिसतेय। यंदा शालेय साहित्याच्या किमतींमध्ये देखील काही प्रमाणामध्ये वाढ झाल्याचं चित्र आहे। कागद, वाहतूक आणि इतर खर्च वाढला, त्यामुळे वह्या, दप्तर, गणवेश तसंच इतर शैक्षणिक साहित्याचे दर देखील वाढले आहेत। त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला पालकांच्या खिशाला थोडीशी झळ देखील बसणार आहे। इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। विदर्भ वगळता राज्यातील सर्व भागातील शाळा उद्यापासून सुरू होणार आहे। नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर शाळा साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारांमध्ये गर्दी पाहायला मिळते। आता मी पुण्यातील रमेश डाईन या दुकानामध्ये आहे। इथे जर आपण बघितलं तर शाळेचे बॅग्स, कंपास बॉक्स असेल, टिफिन बॉक्स असतील, पुस्तकं असतील, इतर लागणाऱ्या गोष्टी असतात, वॉटर बॉटल्स असेल, हे सगळं खरेदी करण्यासाठी या ठिकाणी लहान मुलं आपल्या पालकांसोबत आलेली आहे। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर पावसाळा देखील सुरू होतोय, त्यामुळं रेनकोट असतील, छत्र्या असतील, हे देखील या ठिकाणी या सगळ्या लहान मुलांसाठी खरेदी करण्यात येते। सर, एकतर डिमांड म्हणजे शेवट उद्यापासून शाळा सुरू होत आहेत, गर्दी प्रतिसाद चांगला आहे। बरोबर, गर्दी प्रतिसाद आहे चांगला, पण ज्या प्रकारे सगळा वॉरचा जो आता इम्पॅक्ट पडायला पाहिजे होता प्राइजेसवरती, तो एंड कस्टमरला म्हणजे एंड कस्टमर्सचे जे आता सगळे लहान बाळांना बॅगा वगैरे घेणार किंवा ॲक्सेसरीज घेणार लहान बाळांसाठी, छत्र्यांचे पावसाळी ॲक्सेसरीज घेणार, त्याच्यावरती असं का पडलेलं आहे। त्यामुळे 100% कमीत कमी 12 ते 15% प्रत्येक गोष्टींमध्ये वाढ झालेली आहे। प्रत्येक रॉ मटेरियलपासनं रेडी गुड्सपर्यंत प्रत्येक गोष्टी, आणि हे सगळ्यांचा असर सगळं एंड कस्टमर्सच्या गुड्सवरती पडतोय। ताई, तू घेतलं का शाळेसाठी? तयारी झाली शाळेला जायची? काय घेतलं? बॅग? काय आवडलं तुला? काय घेतलं तू? काय आता घेणार आहे बॅग घ्यायला आलाय? काय दरांमध्ये इथं बदल दिसतात काय? अजून तरी काय एवढं वाटत नाही। मी दरवर्षी म्हणजे आता मुलगा माझा आता 6वीला आहे, तर प्रत्येक वर्षी मी इथनंच खरेदी करतो। मुलगी माझी आता 2रीला आहे, गेल्या वर्षी पण आपण इथनंच खरेदी केली होती आणि इथले रेट पण व्यवस्थित वाटतात, बाकी डिझाईन पण व्यवस्थित वाटतात। आणि पुण्यातील बाजारांमध्ये अशा पद्धतीने एक गर्दी शाळेच्या साहित्य घेण्यासाठी पाहायला मिळते। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे।